नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 21 जानेवारीच्या दिवशी पुत्रदा एकादशी आहे आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी महिलांनी ज्यांना पुत्र प्राप्ती हवी आहे किंवा ज्यांना मूलबाळ आहे त्या सर्व महिलांनी या दिवशी आपल्या मुलाबाळांच्या रक्षणासाठी काही गोष्टी करायला पाहिजेत. या गोष्टी हे कामं केल्याने मुलाबाळांची प्रगती होते, मुलाबाळांचे रक्षण होते आणि ज्या स्त्रीला मूलबाळ नाही त्यांना पुत्र प्राप्ती नक्की होते. तर प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी या दिवशी हे कामं अवश्य करावेत. ही सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते. मित्रांनो, ही एकादशी अर्थातच विष्णू देवाचा दिवस मानला जातो. तर आईसाठी आणि तिच्या बाळासाठी, तिच्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा दिवस असतो. म्हणून या दिवशी महिलांनी आपल्या मुलाबाळांसाठी हे कामं अवश्य करावीत. आता या दिवशी कोणती कामं करावीत? तर या दिवशी महिलांनी उपवास करावा, व्रत करावे आणि हे व्रत असे करावे की दुसऱ्या दिवशी तुम्ही याचा उपवास सोडला पाहिजे. हो, असा हा उपवास करावा. तुम्ही फराळ करू शकतात, सकाळी फराळ करू शकतात, रात्री फराळ करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास तुम्ही काही जेवण करून त्याचा नैवेद्य दाखवून आणि मग तुम्ही ते जेवण करू शकतात. अशा रीतीने हा उपवास तुम्हाला करायचा आहे. एकादशीच्या दिवशी आपल्या मुलाबाळांसाठी करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी देवघरासमोर बसून एक माळ जप ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सकाळी 1 माळ आणि संध्याकाळी 1 माळ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला विष्णुदेवाला प्रार्थना करायची आहे, लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे, देवघरासमोर बसून प्रार्थना करायची आहे आपल्या मुलाबाळांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्यावर कोणती विपदा, संकट, अडचण, दुःख यायला नको अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आणि ज्यांना संतान नाही, पुत्र नाही, मूलबाळ नाही, त्यांनी मूलबाळासाठी, पुत्रप्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. नक्की तुम्ही जेही मागाल ते तुम्हाला नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ.